नमस्कार मित्रांनो, स्पर्धानिधीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, हे लेक्चर क्रमांक 36 आहे. याच्या अगोदरचे सगळे लेक्चर जे आहेत ते मी व्यवस्थित आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये टाकलेले. कृपया सगळे लेक्चर्स व्यवस्थित बघून घ्या. हे लेक्चर्स तुम्हाला खूप उपयोगी ठरतील. एक्झामपर्यंत आपण जास्तीत जास्त लेक्चर टाकण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त तुमचे मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला 8 ऑक्टोबरमध्ये म्हणजे येणाऱ्या एक्झामला त्याचा फायदा व्हायला पाहिजे. कारण गट कळला तर याचा फायदा होणार, त्याबद्दल काही डाऊटच नाही. पण 8 ऑक्टोबरला आपले जर जास्तीत जास्त मुद्दे तोपर्यंत कव्हर जर झाले तर तुमचं जास्तीत जास्त त्यामध्ये मार्क्स तुम्हाला मिळावेत अशी माझी इच्छा आहे. त्याच्यासाठी मी जास्तीत जास्त मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, टेलिग्राम चॅनलवरचे प्रश्न मी परत सांगतोय ते व्यवस्थित सोडवत चला. ते खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण हे सिरीजचा एक भागच येते टेलिग्राम चॅनलवरचे प्रश्न. म्हणजे लेक्चर जितके इम्पॉर्टंट आहे तितके टेलिग्राम चॅनलवरचे प्रश्न इम्पॉर्टंट आहे. सगळे प्रश्न अगदी व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करा, उत्तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, शॉर्ट नोट्स काढा, काही करा, पण ते मुद्दे अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा. कारण 2022चं जर करंट आयोगाने विचारलं व्यवस्थित आत्ता मागच्या 10-12 महिन्याचं, 8 ऑक्टोबरच्या मागे 10-12 महिन्याचं, तर आपल्याला खूप त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे ते अगदी व्यवस्थित करून ठेवा. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, शेवटच्या काळात नोट्स रिवाईज करायला विसरू नका. त्याने नोट्स बऱ्याच मुलांनी घेतले आहे. नोट्स ज्यांनी घेतल्या नसतील, जे रेग्युलर बघताय किंवा ज्यांना रेग्युलर फॉलो करताय सगळ्या गोष्टी, त्यांनी घेतल्या नसतील तर कृपया या नंबरवर संपर्क साधा. तुम्हाला फक्त 100 रुपयामध्ये पूर्ण 50 लेक्चरच्या नोट्स देण्याचा माझा प्रयत्न आहे. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी रिवाईज होतील आणि त्याचाही तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. आलं लक्षात? चला तर मित्रांनो, मग सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, आज आपल्याला महत्त्वाच्या काही मुद्द्यांबद्दल चर्चा करायची आहे, अति महत्त्वाचे, जे की आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं बरेच मुद्दे तुम्हाला आज लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी आता कॉन्सेप्ट, कारण करंटमध्ये जास्त कॉन्सेप्ट नसतात. ज्यावेळेस मी इकॉनॉमिक्स वगैरे असे विषय शिकवतो त्यावेळेस पूर्ण ते कॉन्सेप्टने भरलेले सब्जेक्ट असतात. पण करंटमध्ये तितक्या कॉन्सेप्ट नसतात. तरी पण मी जिथे असते ते सगळे कॉन्सेप्ट तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या सांगत असतो. आणि आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट कमी आहे, पण जास्तीत जास्त गोष्टी ते तुम्हाला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा, कारण हा डाटा खूप इम्पॉर्टंट आहे. आलं लक्षात? तर बघा मित्रांनो, आजचा पहिला मुद्दा आहे आपला जगातील सर्वात उंच रेल्वे पूल. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल. आलं लक्षात? येतं सोपं सरळ आहे, काही कॉन्सेप्ट नाही. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, जगातील, भारतातील नाही, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, जो की कुठे आता भारतात आहे, भारतात निर्माण झालेला आहे, भारतात स्थापन केलेला आहे, भारतात उभारण्यात आलेला आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल. ओके, बघा मित्रांनो, कोठे? तर जम्मू काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशामध्ये. जम्मू काश्मीर आता जो केंद्रशासित प्रदेश झाला, तर या केंद्रशासित प्रदेशामध्ये जगातील सर्वात मोठा जो आहे जगातील सर्वात उंच जो आहे तो रेल्वे पूल उभारण्यात आलेला आहे. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. कोणत्या नदीवर? आता हा चिनाब नदीवर हा जो रेल्वे पूल आहे जगातील सर्वात उंच आहे, तर हा जो आहे तो चिनाब नदीवर उभारण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी मी इमेज दाखवलेली. तर या इमेजमधून बऱ्याच गोष्टी तुमच्या अगदी व्यवस्थित लक्षात येतील. ही बघा, ही खालून आहे ना, इथून बघा, ही चिनाब नदी वाहते, इथून चिनाब नदी, बरोबर. ही चिनाब नदीचे 2 तट आहे. तर या तटावर जो आहे तर रेल्वे जाण्यासाठी, या तटावर रेल्वे जाण्यासाठी हा पूल उभारण्यात आलेला आहे. आणि हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल ठरलेला आहे. हा लक्षात? म्हणजे इथून खाली ही चिनाब नदी वाहते आणि इथून ही रेल्वे इथनं जाऊ येऊ शकते, म्हणून हा रेल्वे पूल आहे ह्या चिनाब नदीवर उभारण्यात आलेला. आणि हा जगातला सर्वात उंच रेल्वे पूल ठरलेला आहे. आलं लक्षात? कुठे? जम्मू काश्मीरमध्ये. कुठे? जम्मू काश्मीरमध्ये. कोणत्या नदीवर? चिनाब नदीवर. मी सांगतो मित्रांनो, फक्त व्यवस्थित बघा, तुमचं सगळं पाठ झालेलं असेल, फक्त लक्ष देऊन बघा, कारण मी पूर्णपणे तुमच्या अगदी डोक्यात ते घुसवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा मित्रांनो, कोणत्या नदीवर? चिनाब. कुठे? केंद्रशासित प्रदेशामध्ये. याचं उद्घाटन झालं बघा मित्रांनो 13 ऑगस्ट 2022. कधी? 13 ऑगस्ट 2022ला जे आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे. कशाचं? या रेल्वे पुलाचं उद्घाटन कधी झालं? 13 ऑगस्ट 2022. कोणत्या नदीवर? चिनाब नदीवर. कुठे? जम्मू अँड काश्मीरमध्ये. जम्मू अँड काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये. आलं लक्षात? त्याच्यानंतर याचं ठिकाण, म्हणजे आपण जम्मू काश्मीरमध्ये तर आहे, तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला विशेष म्हणजे असं ठिकाण पाहिजे असेल तर ते ठिकाण पण मी इथं दिलेलं आहे. JNK मधील, म्हणजे जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील, जम्मू काश्मीरमध्ये रियासी नावाचा एक जिल्हा आहे. रियासी जिल्ह्यातील कौरी गावाजवळ, बघा, रियासी नावाचा जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये कौरी नावाचं गाव आहे. आणि या गावाजवळ सलाल धरणाच्या वरच्या बाजूने, ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. कोणत्या धरणाच्या? सलाल धरणाच्या वरच्या बाजूने. सलाल धरणाच्या वरच्या बाजूने कौरी गावाजवळ आणि रियासी या जिल्ह्यामध्ये. आणि कुठल्या? जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातल्या रियासी जिल्ह्यातील कौरी या गावाजवळ सलाल धरणाच्या वरच्या बाजूने येतं जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जो आहे तो बांधण्यात आलेला आहे. आलं लक्षात? तो रेल्वे पूलची इमेज तर तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या दिसत असेल आणि त्याच्याहून तुम्हाला एक अंदाज आला असेल की नेमका हा रेल्वे पूल कसा
आहे. बघा मित्रांनो, याची वैशिष्ट्ये बघूयात आपण काही. याची लांबी आहे 1315 मीटर, म्हणजे ह्या टोकापासून तर या टोकापर्यंत याची लांबी किती आहे? 1315 मीटर. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा, 1315 मीटर. हा, कशाची लांबी? बरं, आता मी जरी म्हटलं तुम्हाला उंची पण सांगतो मी, पण उंची किती आपली उंची सांगतो मी, पण लांबी किती आहे? 1315 मीटर. म्हणजे इथून तर इथून ही लांबी किती आहे? 1315 मीटर आणि याची उंची आहे 359 मीटर. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. म्हणजे हा जर चिनाब नदीचे जे तट आहे, तर या तटापासून याची उंची किती आहे? 359 मीटर. ही गोष्ट लक्षात ठेवा. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल हा आता जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीवर बांधण्यात आलेला आहे. त्याची उंची खालीलपैकी किती? 359 मीटर. ही उंची व्यवस्थित लक्षात ठेवा. लांबी किती? 1315 मीटर. ही लक्षात ठेवा ही गोष्ट. उंची आणि चिनाब नदीच्या तटापासून, म्हणजे चिनाब नदीचे किनारे किंवा तट आहे त्याच्यापासून त्याची उंची किती आहे? 359 मीटर जी आहे ती ही उंची व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्याचा आकार आहे इंद्रधनुष्यासारखा. आता बघा मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल आकार कसा आहे? इंद्रधनुष्यासारखा जो आहे तर त्याचा आकार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला विचारणार नाही, पण तरी पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जो आता चिनाब नदीवर बांधण्यात आलेला त्याचा आकार कसा आहे? इंद्रधनुष्यासारखा आहे. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कोणी बांधला? तर फक्रॉन्स नावाची एक कंपनी. कोणती? फक्रॉन्स नावाची, फक्रॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड नावाची कंपनी आहे. तर या कंपनीनं जो आहे तर हा पूल बांधलेला आहे. कोणता? हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल. कोणती? फक्रॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. हे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. नंतर कोणत्या मार्गावर येतो? आता बघू, बरोबर, आता हा चिनाब नदीवर तर बांधण्यात आला विशिष्ट, पण पूर्ण रेल्वे काय एवढ्याच मार्गावर जात असेल का? ही रेल्वे कुठून कोणत्या तरी XYZ मार्गावरून XYZ मार्गापर्यंत जात असेल आणि त्या मार्गाच्या मधात हा पूल येत असेल. येस ऑर नो? तर तो पूल जो आहे तर तो उधमपूर, श्रीनगर आणि बारामुल्ला हे जे मार्ग आहे, रेल्वे मार्ग कोणता? उधमपूर टू बारामुल्ला, म्हणजे उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला या मार्गावर जात असताना हा पूल लागतो मधात. आलं लक्षात? आणि तो पूल कुठे उभारण्यात आलेला आहे? चिनाब नदीवर. म्हणजे या मार्गावर कुठेतरी मधात चिनाब नदी आहे, बरोबर. आता नदीतून तर रेल्वे जाणार नाही, मग त्या नदीवर पूल उभारणं गरजेचं आहे, म्हणून हा पूल तिथे उभारण्यात आला. आणि तो जगातला सर्वात उंच रेल्वे पूल ठरलेला आहे. आणि त्याची उंची आहे 359 मीटर, त्याची लांबी आहे 1315 मीटर. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. आलं लक्षात? मला असं वाटतं अगदी व्यवस्थित त्या पाठच झाल्या असेल, तरी पण एकदा फास्टमध्ये रिवाईज करतो. बघा मित्रांनो, आता जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे तो जम्मू काश्मीरमध्ये उभारण्यात आला. तो चिनाब नदीवर उभारण्यात आला. त्याची लांबी आहे 1315 मीटर, त्याची उंची आहे 359 मीटर. हे मी तुम्हाला सगळं व्यवस्थित अगोदर सांगितलं. त्याच्यानंतर तो जम्मू काश्मीरमध्ये रियासी नावाचा जिल्हा आहे. त्या जिल्ह्यामध्ये कौरी नावाचं एक गाव आहे आणि कौरी नावाच्या गावाजवळ सलाल धरणाच्या वरच्या बाजूला, धरणाचं नाव पण लक्षात ठेवा, सलाल धरणाच्या वरच्या बाजूला येतो तो जगातला सर्वात उंच पूल जो आहे तो तिथे उभारण्यात आलेला आहे. त्याची उंची वैशिष्ट्य मी सांगितलं. आकार कसा आहे? इंद्रधनुष्यासारखा. कोणत्या कंपनीने बांधला? फक्रॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड नावाची एक कंपनी, या कंपनीने हा पूल बांधलेला आहे. आणि कोणत्या मार्गावर? उधमपूर, श्रीनगर आणि बारामुल्ला या मार्गावर जाणारी जी रेल्वे आहे त्या रेल्वेच्या मदत हा पूल लागतो. म्हणजे या मार्गावर हा पूल उभारण्यात आलेला आहे. आलं लक्षात? पाठ झालं व्यवस्थित? चलायचं पुढं. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, मला असं वाटतं मला पहिला मुद्दा अगदी व्यवस्थितरित्या कळाला. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सगळे मुद्दे किंवा सगळे पॉईंट त्यामध्ये व्यवस्थितरित्या कव्हर करण्याचे प्रयत्न केला. आता आपण बघूया भारतातील महत्त्वाचा मुद्दा आहे, इकॉनॉमिक्सच्या अनुषंगाने. पण याच्यात जास्तीत जास्त तुम्हाला लक्षात ठेवण्याच्या बऱ्याच गोष्टी. आता मी व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांगितल्या की तुमच्या आपोआप लक्षात राहतील, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघा. भारतात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे तर ती भारतात सगळ्यात जास्त कोणत्या देशामधून आली, किती आली, तर या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित बघणार आहे. इकॉनॉमिक्सच्या अनुषंगाने पण आणि चालू घडामोडीच्या अनुषंगाने पण, दोन्ही पण अनुषंगाने जे होते याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता असते. आतापर्यंत भरपूर वेळेस प्रश्न आलेला आहे. हा तर प्रश्न आयोगाचा फेवरेटच आहे. खालीलपैकी कोणत्या देशामधून भारतामध्ये सर्वात जास्त परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक किंवा FDI सर्वात जास्त आलेला आहे? आणि पहिले जे आहे तर तो सिंगापूर हा जो देश आहे, तर हा प्रश्न असंख्य वेळेस आयोगाने विचारलेला आतापर्यंत, असंख्य वेळेस. मॉरिशियस सिंगापूर आणि तुम्हाला सांगतो 15, 16, 17 2-3 वर्ष मुलं याच्यातच कन्फ्यूज. मॉरिशियस की सिंगापूर, मॉरिशियस की सिंगापूर हे दोन देश खूप टॉपला होते. पण आता तिसराच देश मदत आलेला USA 2 नंबरला, तर त्याच्याबद्दल आपण सगळं बघणारच आहे. तर मित्रांनो सुरुवात करूयात. बघायचा कालावधी 2021-22. आता कालावधी 2021-22 आणि सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक याचा काय संबंध? तर 2021-22 या आर्थिक वर्षात, आलं लक्षात, 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 असं जे असतं ते आर्थिक वर्ष असतं. तर या आर्थिक वर्षामध्ये सर्वात जास्त परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक कुठनं आली किंवा त्याच्याबद्दलची सगळी माहिती आपण बघणार आहे. आलं लक्षात? म्हणजे कालावधी का असा दिलाय 2021-22? कारण हे आर्थिक वर्ष आपला. ओके.
कशानुसार? आधी आकडेवारी आपण कशानुसार जाहीर केली तर 28 जुलै 2022, कधी 28 जुलै 2022 रोजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने अहवाल प्रकाशित केला आणि त्या अहवालाची जी आहे ती पूर्ण आकडेवारी आहे. ओके, त्या अहवालाची आकडेवारी आणि त्या अहवालानुसार आपण सगळ्या गोष्टी आता बघणार आहेत. तर बघा मित्रांनो, 2021-22 आता जे बघणार आहे ते 2021-22 मध्ये 101 देशाकडून FDI प्राप्त झाला. म्हणजे असे 101 देश आहेत ज्या 101 देशांनी भारतामध्ये परकीय गुंतवणूक केली किंवा भारतामध्ये गुंतवणूक केली. किती देश आहे? 101. आणि 2020-21 मध्ये 97 देशांकडून FDI प्राप्त झाला होता. म्हणजे 2020-21 मध्ये किती देशाकडून FDI प्राप्त झाला होता? 97 देशाकडून. आणि 2021-22 मध्ये किती देशाकडून FDI प्राप्त झाला? 101 देशाकडून. FDI प्राप्त झाला म्हणजे काय की 101 देशांनी भारतात येऊन प्रत्यक्ष गुंतवणूक केली. आता गुंतवणुकीचे दोन प्रकार पडतात बघा मित्र. मी तुम्हाला याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये भरपूर वेळेस सांगितलेलं आहे की परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक, परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक, परकीय पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट किंवा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट असे त्याला वेगवेगळे नावं आहे. पण परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक काय म्हणजे काय की एखाद्या प्रकल्प आणि मशिनरीमध्ये ती गुंतवणूक केलेली असते. ज्याला डायरेक्ट आपली स्वतःची कंपनी, स्वतःचं मालकत्व घेऊन ती कंपनी उभारण्यात आलेली असते. तर अशा प्रकारे शॉर्टमध्ये ह्या गोष्टी लक्षात ठेवा. इकॉनॉमिक्सच्या वेळेस सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगेल. तर इथं काय बघतो आपण? प्रत्यक्ष गुंतवणूक. आणि अप्रत्यक्ष गुंतवणूक जी असते ती आपले शेअर्स वगैरे घेऊन जी आहे तर ती केलेली असते. पण ही सगळ्यात जास्त महत्त्वाची जी असते ना मित्रांनो, परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक असते. कोणत्याही देशाला जास्तीत जास्त स्टेबल जी गुंतवणूक असते ना ती परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक असते. कारण मित्रांनो एकदा आले ना तिचे लाभ जास्तीत जास्त असतात. पण अप्रत्यक्ष गुंतवणुकीचं तसं नसतं. ते 2 मिनिटात टाकता येतात, 2 मिनिटात काढून घेतात. त्यामुळे अस्थिर जी गुंतवणूक असते ती अप्रत्यक्ष गुंतवणूक असते. आणि ज्या देशामध्ये FDI जास्तीत जास्त होतो ना असं समजायचं की जे आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा आहे किंवा जास्तीत जास्त चांगली गोष्ट ती देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आहे. आलं लक्षात? लिंक तर रुटली नाही ना? ओके, कारण त्याच्या रिलेटेडच सांगत होतो मी. 101 देशाकडून FDI प्राप्त, 97 देशांकडून FDI प्राप्त. आता किती? 101. याच्या अगोदरच्या वर्षी 2021 मध्ये 97 देशाकडून FDI प्राप्त. ओके, 2021-22 मध्ये भारतात सर्वाधिक FDI करणारे 5 देश. 2021-22 मध्ये भारतात सर्वाधिक FDI करणारे आपण 5 देश पाहू. हे 5ही देश आपल्याला खूप खूप महत्त्वाचे, डायरेक्ट पाठच करून ठेवायचे 5 देश. तुम्हाला कुठेही कामं येतील. आत्ताच नाही, तुम्ही 23-24 मध्ये जरी परीक्षा द्यायला लागले ना, म्हणजे तर देऊ नये तुम्ही, तोपर्यंत पोस्ट काढा अशी माझी इच्छा आहे. तरी पण कधी कधी 21-22ची आकडेवारी विचारतात. तुम्ही STI मुख्यला असाल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे एक्झाम देतात तर मागची आकडेवारी कधी कधी येतात आणि डायरेक्ट देतात की 21-22 नुसार. मग आपल्याला हेच आकडेवारी असतं, याच्या व्यतिरिक्त काही नसतं. त्याच्यामुळे आपल्याला हे माहिती असायला पाहिजे आणि आताच ते व्यवस्थित माहिती करून घ्या. आणि करंटचा प्रश्न म्हणून आता पण लगेच त्याला विचारू शकतात. एकूण $84,835 मिलियन एवढा जो आहे तो FDI भारतामध्ये आलेला आहे. कधी? 21-22 या वर्षामध्ये. किती? $84,835 मिलियन. कधी? 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये $84,835 मिलियन एवढा जो आहे तो FDI भारतामध्ये आलेला आहे. आणि हा FDI किती देशांनी मिळून केलेला आहे? 101 देशांनी मिळून केलेला आहे. ही गोष्ट इथे व्यवस्थित लक्षात ठेवा. आलं लक्षात? आता पहिला देश आहे सिंगापूर. सगळ्यात जास्त FDI किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे तर ती सिंगापूरमधून आलेली आहे आणि ती आहे 27.1%. म्हणजे एकूण 100%पैकी 27.1% जी गुंतवणूक आहे फक्त सिंगापूरमधून आलेली. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 2 नंबरला USA. मॉरिशियस नाही, जुने अभ्यास करणारे मित्र, मॉरिशियस नाही. 2 नंबरला कोण आहे? USA. कोण? 17.94%. त्याच्यानंतर 3 नंबरला मॉरिशियस 15.98%. 4 नंबरला नेदरलँड 7.86%. 5 नंबरला स्वित्झर्लंड 7.31%. असे जे प्रथम 5 देश आहेत त्या 5 देशामध्ये या 5 देशाने भारतामध्ये FDI किंवा परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक केलेली आहे. ही गोष्ट इथे व्यवस्थित लक्षात ठेवा. कोण? सिंगापूर. सांगा कोण? सिंगापूर. 2 नंबरला मॉरिशियस का नाही? कोण? USA. 3 नंबरला कोण? मॉरिशियस. 4 नंबरला कोण? नेदरलँड. आणि 5 नंबरला कोण? स्वित्झर्लंड. हे जे 5 देश भारतामध्ये सगळ्यात जास्त FDI करणारे देश आहेत. आलं लक्षात? मला असं वाटतं सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित लक्षात आल्या असतील असं समजतो आणि पुढे चालतो. बघा मित्रांनो, 2021-22 मध्ये सर्वाधिक FDI प्राप्त पहिले 5 क्षेत्र. हे पण लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आकडेवारी. ही गोष्टी कदाचित तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये बघतही असताल, वाचतही असताल, पण कधी आपण इतकं डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी बघत नाही. कारण आपल्या आल्याच आपल्याला टेन्शन येतं की आता ही आकडेवारी नेमकं कशात FDI आला, कसा आला, काय आला, आपण त्याला समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. पण बऱ्याच लोकांसाठी आता मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगणार आहे. हे पाठच करायचं, व्यवस्थित लक्षात पण ठेवायचं, कारण इम्पॉर्टंट आहे. सरळ प्रश्न असतात फ्लॅट. सर्वाधिक FDI प्राप्त करणारे पहिले 5 क्षेत्र म्हणजे असे. आता तुम्हाला मी सांगितलं पहिले 5 देश ज्यांनी सगळ्यात जास्त FDI केला. पण त्या जो 101 देशाकडून FDI आला तर त्यांनी सगळ्यात जास्त कोणत्या क्षेत्रामध्ये FDI केला?
एफडीआय केला म्हणजे गुंतवणूक केली. ओके, कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली तर ते क्षेत्र आपण व्यवस्थित बघणार आहे. तर त्याच्यामध्ये पहिले बघा, संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर याच्यामध्ये 24.60% एवढी गुंतवणूक झालेली. कशापैकी? 100 रुपयापैकी 24.60 जे आहे तरी संगणक आणि सॉफ्टवेअर हार्डवेअरमध्ये जातात. म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये भारत खूप स्ट्रॉंग आहे बरं. सॉफ्टवेअरमध्ये म्हणजे सॉफ्टवेअरचा दादा असं समजलं जातं. कशाला? भारताला. सॉफ्टवेअरमध्ये भारत खूप स्ट्रॉंग आहे. आता मित्रांनो, मग जे इतकं स्ट्रॉंग जे क्षेत्र आहे, साहजिक आहे परकीय लोक कशाकडे आकर्षित होणार की यार या क्षेत्राला मरण नाही, इथे काही ना काही आपल्याला बेनिफिट मिळणार म्हणजे मिळणार, कारण भारताची एक्सपोर्ट खूप जास्त आहे सॉफ्टवेअरची. आलं लक्षात? त्याच्यामुळे इथे सॉफ्टवेअर हार्डवेअरमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक त्याच्यामुळे पण होते. आलं लक्षात? ओके. 2 नंबरला सेवा क्षेत्र 12.13%, 3 नंबरला ऑटोमोबाईल उद्योग 11.89%, 4 नंबरला व्यापार 7.72%, 5 नंबरला बांधकाम आणि पायाभूत सुविधा 5.52%. ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. ही आकडेवारी नाही लक्षात. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, इकॉनॉमिक्समध्ये आकडेवारीला जास्त बर्डन घ्यायचं नाही. आकडेवारी हा खूप कमी भाग आहे इकॉनॉमिक्समध्ये, फार कमी. इकॉनॉमिक्सचा कॉन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर असेल आणि काही फॅक्च्युअल डाटा तो जर एखादं व्यवस्थितरित्या माहिती असेल ना, इकॉनॉमिक्स विषय आउट ऑफ विषय आपल्याला 15 पैकी 13-14 इतके मार्क देऊ शकतो. एक अर्धा इकडे तिकडे जातो, पण 13-14 मार्क हमखास मिळतात. आकडेवारीचं जास्त बर्डन घ्यायचं नाही. ते नंतर मी सांगेल इकॉनॉमिक्स चालू झाल्यावर. संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. ओके. सेवा क्षेत्र, ऑटोमोबाईल उद्योग, व्यापार, बांधकाम आणि पायाभूत सुविधा. ही 5 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, संगणक सॉफ्टवेअर हार्डवेअर हे तर तुमच्या पाठ झाला असेल. मी तर बऱ्याच गोष्टी सांगितल्या. सेवा क्षेत्र, ऑटोमोबाईल उद्योग आणि व्यापार, आणि त्याच्यानंतर 5 नंबरला बांधकाम व पायाभूत सुविधा. ह्या गोष्टी इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, 2021-22 मध्ये सर्वाधिक एफडीआय प्राप्त पहिली 5 राज्य. ओके. आता आपण बघितलं पहिले 5 देश कोणते ज्यांनी भारतामध्ये एफडीआय केला. बघ, त्याच्यानंतर पहिले भारतामधले 5 क्षेत्र कोणते ज्यांनी टोटल देशांनी मिळून त्या 5 क्षेत्रामध्ये विशेष किंवा पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या क्रमांकाने एफडीआय केला. आणि त्याच्यानंतर या 101 देशांनी जो भारतामध्ये एफडीआय केला, तर हा एफडीआय जास्तीत जास्त त्यांनी कोणत्या राज्यामध्ये केला, तर त्या राज्यांचा क्रम आपण बघणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर 1 नंबरला आता इथं अतिशय व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचा सरळ प्रश्न होतो, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये 2021-22 आर्थिक वर्षामध्ये सर्वाधिक एफडीआय प्राप्त झालेला आहे किंवा सर्वाधिक एफडीआय प्राप्त केलेला आहे, तर कोणी केलेलं आहे? कर्नाटक या राज्याने 37.55%. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. यामध्ये गुजरात कुठंच नाही. आपल्याला पहिलंच ऑप्शन, दुसरं ऑप्शन गुजरात असतं. महाराष्ट्र तर आहे पण गुजरात नाही. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. कर्नाटक मला पण प्रश्न पडलाय नाही कसं काय, पण आकडेवारी मी जिथं बघितली तर तिथं नाही येतो. ओके. कर्नाटक किती? 37.55%. त्याच्यानंतर 2 नंबरला महाराष्ट्र किती? 26.26%. 3 नंबरला दिल्ली. आकडेवारी जास्त लक्षात ठेवा. जर तुम्हाला व्यवस्थित ठेवता येत असेल, कळत असेल, लक्षात राहत असेल तर ठेवण्याचा प्रयत्न करा, पण जास्त बर्डन घेऊ नका त्याचं. ओके. त्या 3 नंबरला आहे दिल्ली 13.93%. 4 नंबर आहे तामिळनाडू 5.10 किंवा 5.10%. त्याच्यानंतरला 5 नंबरला हरियाणा 4.76%. आता मला सांगा बरं, सगळ्यात जास्त एफडीआय कोणत्या कोणत्या राज्यात आला? 1 नंबर कोणतं रे? कर्नाटक, महाराष्ट्राच्या खालचं कर्नाटक. त्याच्यानंतर महाराष्ट्र, आणि त्याच्यानंतर दिल्ली, त्याच्यानंतर खाली तामिळनाडू, आणि परत हरियाणा. हे 5 राज्य तुमच्या पद्धतीनं अगदी व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा. पण कर्नाटक, महाराष्ट्र 2 नंबरला आहे, कर्नाटक 1 नंबरला आहे, दिल्ली 3 नंबरला आहे. त्याच्यानंतर तामिळनाडू आणि हरियाणा हे 2 व्यवस्थित लक्षात ठेवा. मला असं वाटतं तुमच्या ह्या गोष्टी पण व्यवस्थित त्या लक्षात राहिल्या असतील असं समजतो आणि पुढे चालतो. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, देशातील आता मला असं वाटतं तुमचे पहिले जे 2 मुद्दे, ते दोनही मुद्दे अगदी व्यवस्थित तुम्हाला कळाले असतील, लक्षात राहिले असतील, कारण याच्यात फॅक्च्युअल डाटा आणि तो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर बघा मित्रांनो, देशातील 32वे हत्ती अभयारण्य. हत्ती अभयारण्य. आता मी तुम्हाला अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानातला फरक सांगितलेला मित्रांनो. हत्ती अभयारण्य, हत्ती राष्ट्रीय उद्यान असं का नाही म्हटलं? कारण अभयारण्य हे विशिष्ट अशा प्राण्यांसाठी राखीव केलेलं असतं. कोणतंही बघा, अभयारण्य त्या विशिष्ट अशा प्राण्यांसाठी राखीव असतं. राष्ट्रीय उद्यान तसं नसतं. राष्ट्रीय उद्यानामध्ये अनेक प्रकारचे प्राणी असू शकतात, पण अभयारण्यामध्ये विशिष्ट प्रकारचेच प्राणी असतात. आणि असे 32 जे आहेत अभयारण्य जे आहे, तर ते हत्तीसाठी राखीव आहेत किंवा हत्तींची विशेष तिथे काळजी घेतली जाते किंवा हत्तींच्या संरक्षणासाठी राखीव आहे. आणि आत्ताच देशातलं 32वं, म्हणजे अगोदर 31 जे अभयारण्य होते जे हत्तींसाठी विशेष होते, तर ते आता 32 असे झालेले जे हत्तींसाठी राखीव किंवा हत्तींसाठी विशेष झालेले अभयारण्य. आणि त्या 32व्या अभयारण्याबद्दल आपण आता चर्चा करणार आहे किंवा आता आपण त्याच्याबद्दल बघणार आहे. बघा मित्रांनो, मान्यता मिळाली 12 ऑगस्ट 2022. 12 ऑगस्ट 2022. आता 12 ऑगस्ट हा दिवस आहे ना मित्रांनो, जागतिक हत्ती दिवस म्हणून पण साजरा केला जातो. 12 ऑगस्ट काय केला जातो? जागतिक हत्ती दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि जागतिक हत्ती दिवसाच्या निमित्तानंच 32व्या हत्ती अभयारण्याला जिथे मान्यता देण्यात आलेली, कधी? 12 ऑगस्ट 2022ला. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, याचं नाव काय? अगस्तियामालाई. नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. काय? अगस्तियामालाई. काय? अगस्तियामालाई. काय? देशातलं 32वं हत्ती अभयारण्य कोणतं? अगस्तियामालाई. अगस्तियामालाई.
राज्य तामिळनाडू. म्हणजे तामिळनाडूमध्ये अगस्तियामालाई हे देशातलं 32वं जे आहे ते अभयारण्य जे आहे तर ते जाहीर करण्यात आलेलं, हत्ती अभयारण्य जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि तामिळनाडूमधलं कितवं आहे? 5वं. तामिळनाडूमधलं कितवं आहे? 5वं अभयारण्य आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता जर तुम्हाला असा प्रश्न विचारला तर काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या अजून काही गोष्टी तुम्हाला फॅक्च्युअल डाटा लक्षात येईल. जर सगळ्यात जास्त अभयारण्य कुठे आहे, तर बघा मित्रांनो, आता टोटल अभयारण्य किती आहे? 32. मान्य, 32 अभयारण्य आहे. तर तामिळनाडूमध्ये बघा मित्रांनो 5 आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं हे तामिळनाडूमधलं 5वं आहे. म्हणजे तामिळनाडूमध्ये टोटल हत्ती अभयारण्याबद्दल चाललं आहे फक्त, बाकी कशाचंच नाही चाललं. हत्ती अभयारण्य तामिळनाडूमध्ये किती आहे? 5. त्याच्यानंतर बघा मित्रांनो आसाम, हे दोन तीन लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त जर तुम्हाला विचारलं तर आसाममध्ये पण 5 आहे. आणि त्याच्यानंतर केरळमध्ये 4 आहे. म्हणजे याच्यापेक्षा जास्त अभयारण्य कुठंच नाही. म्हणजे टोटल जे किती आहे? 32. असे 14 राज्य आहे, ओके, ज्यामध्ये हत्ती अभयारण्य आहे. 14 राज्यच आहे जिथं हत्ती अभयारण्य आहे. आणि या 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून किंवा 14 राज्य मिळून जे आहे तर 32 अभयारण्य आहे, बरोबर. आणि सगळ्यात जास्त हत्ती प्रकल्प किंवा हत्ती अभयारण्य कुठे आहे? 1 नंबरला तामिळनाडू, आसाम आणि तामिळनाडूमध्ये 5-5. आलं लक्षात. म्हणजे 5-5 10 असे 1-2 मिळून असे 14 राज्यात मिळून किती आहे? 32. आणि केरळमध्ये 4. हे 3 गोष्टी अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा. असं जर तुम्हाला प्रश्न येता कदाचित राजस्व मुख्याला वगैरे आला की बाबा हे टेक्निकल म्हणजे असं लॉजिकल मुद्दे असतात, तिथून आपल्याला उत्तर काढायचं असतं. म्हणजे दुसरे पण उत्तर याच्यावरून निघू शकतात. आपल्याला माहिती असलं की तामिळनाडू आसाममध्ये सगळ्यात जास्त हत्ती प्रकल्प आहे, याच्यावरून दुसरी लिंक आपल्याला लागू शकते. पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्हाला हत्तींची संख्या सगळ्यात जास्त कुठे असं विचारलं, हत्ती प्रकल्प किंवा हत्ती अभयारण्य असणं वेगळं आणि हत्तींची संख्या XYZ राज्यात असणं ही गोष्ट वेगळी. तर सगळ्यात जास्त हत्तींची संख्या आहे मित्रांनो कर्नाटकमध्ये. सगळ्यात जास्त हत्तींची संख्या कुठे? कर्नाटकमध्ये. ही गोष्ट इथं लक्षात ठेवा. 2 नंबरला हत्तींची संख्या आसाम. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की सगळ्यात जास्त हत्ती प्रकल्प कुठे, तामिळनाडू आसाम 5-5, 32 पैकी टोटल तर 32 आहे. केरळमध्ये 4. आणि हत्तींची संख्या कुठे जास्त आहे, तर कर्नाटकमध्ये सगळ्यात जास्त हत्तींची संख्या. ही गोष्ट लक्षात ठेवा. 2 नंबरला कुठे? आसाममध्ये जे आहे तर सगळ्यात जास्त हत्तींची संख्या आहे. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. आणि हे तामिळनाडू, आसाम आणि केरळ हे लक्षात ठेवा. आलं लक्षात. खालची आपल्याला गरज नाही, इतकं आपल्याला विचारत नाही, हे तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगितलं, ओके. आता याचं क्षेत्र किती? कशाचं क्षेत्र? या अगस्तिमालाई या हत्ती अभयारण्याचं किंवा हत्ती प्रकल्पाचं किंवा हत्ती संरक्षित क्षेत्राचं जे क्षेत्र आहे तर ते 1197.48 किंवा 1197.48 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र आहे. 1197.48 हे पण लक्षात ठेवा. 1197.48 चौरस किलोमीटर एवढं जे क्षेत्र आहे. कशाचं? देशातलं 32वं हत्ती प्रकल्प किंवा हत्ती अभयारण्य जे घोषित झालेलं अगस्तिमालाई त्याचं क्षेत्रफळ किंवा क्षेत्र आहे किती? 1197.48 चौरस किलोमीटर. देशात एकूण हत्ती अभयारण्य 32. आता किती झाले? म्हणजे हा 31 होते, आता किती झाले? 32. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. +1 म्हणजे आता किती झाले? 32 हत्ती अभयारण्य आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, कन्याकुमारी, तिरुनेलवेली येथील 1197.48 चौरस किलोमीटर हे क्षेत्र जे अगस्तिमालाई या हत्ती अभयारण्याअंतर्गत येतं. हेच मुद्दा मी इथे रेबट केलेला आहे. पण तुम्हाला जर एक्झॅक्ट त्याचं क्षेत्र पाहिजे असलं कुठे आहे? तामिळनाडूमध्ये. पण तामिळनाडूचा जो साऊथ एरिया आहे किंवा खालचा जो एरिया आहे तर त्याच्यामध्ये कन्याकुमारी आणि तिरुनेवेली हे जे क्षेत्र आहे ना ते याच्या अंतर्गत असलेला 1197.48 चौरस किलोमीटर जे क्षेत्र आहे ना ते अगस्तिमालाई या हत्ती अभयारण्यात किंवा हत्ती प्रकल्पामध्ये येते. हे एक्झॅक्ट ठिकाण जर कन्याकुमारी, तिरुनेवेली जर इथं असं तुम्हाला पाहिजे असेल तर ते आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, अगस्तिमालाई हे अगोदर वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं. हे वन्यजीव अभयारण्य अगोदर घोषित होतं, पण जास्तीत जास्त वावर किंवा जास्तीत जास्त ते तिथं कशाचा राहायला लागला? हत्तींचा राहायला लागला. मग हत्तींचं संरक्षण तिथं खूप गरजेचं होतं. हत्तींपासून लोक पण मृत्युमुखी पडतात. लोकांमुळे पण हत्तीला जास्तीत जास्त इजा पोहोचण्याची शक्यता असते. म्हणून ते विशेष प्रकारे आता हत्तींसाठीच राखून ठेवण्यात आलेलं आहे. आता कधी? 32वं हत्ती अभयारण्य. कधी मान्यता? 12 ऑगस्ट 2022 जागतिक हत्ती दिवसाच्या निमित्तानं. मला असं वाटतं तुमच्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित लक्षात आल्या असतील. चालायचं पुढं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, हत्ती प्रकल्प म्हणजे काय? हत्ती अभयारण्य म्हणजेच हत्ती प्रकल्प. हत्ती अभयारण्य घोषित केलं म्हणजेच हत्ती प्रकल्प एक नवीन घोषित केला असं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला हत्ती प्रकल्प जरी आलं क्वेश्चनमध्ये तरी पण गडबडून जायचं नाही. ते हत्ती अभयारण्य म्हणजेच हत्ती प्रकल्प असं लक्षात ठेवा. कारण त्या अभयारण्य हत्तीसाठी घोषित केलंय म्हणजे तिथे हत्ती प्रकल्प आपण राबवतोय. म्हणजे हत्ती प्रकल्प राबवतोय म्हणजे काय? हत्तीच्या संरक्षणासाठी ना हत्तीमुळे लोकांचं नुकसान होतं किंवा लोकांमुळे हत्तीचं नुकसान होतं. या गोष्टींवर व्यवस्थित नियंत्रण ठेवण्यासाठी हत्ती प्रकल्प आपण राबवतोय. ओके, हत्तींचं जास्तीत जास्त संरक्षण करण्यासाठी. तर हत्ती प्रकल्प प्रोजेक्ट एलिफंट सुरुवात 1992 लक्षात ठेवा. भारत सरकारने सुरुवात केलेली कधी? 1992. हत्ती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झालेला? 1992. व्यवस्थित लक्षात ठेवायचं. याचे उद्दिष्ट काय? हत्ती प्रकल्प 1992 सुरू केला.
बरोबर. पण त्याचे उद्दिष्ट काय? तर हत्तींचे त्यांच्या निवासस्थानाचे आणि कॉरिडॉरचे संरक्षण करणे. म्हणजे हत्ती आहे त्यांचं संरक्षण करणे, ते जिथं राहतात निवासस्थानाचे संरक्षण करणे. म्हणजे आपण तीच ॲक्शन घेतली आता. हत्ती प्रकल्प किंवा हत्ती अभयारण्य घोषित करून त्यांचं निवासस्थान आपण अबाधित ठेवतोय, त्यांचं संरक्षण करतोय. त्यांच्या कॉरिडॉरचं म्हणजे ज्यांचं तिथं वावर आहे तर त्याचं पण आपण संरक्षण करतोय असं करून. म्हणून तर 32 हत्ती प्रकल्प आतापर्यंत झाले. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर मानव हत्ती संघर्षांच्या समस्याचे निराकरण करणे. मित्रांनो, असे शेकडो लोक जे आहेत हत्तींच्या जे आहेत हत्तीमुळे मरण पावतात, म्हणजे हत्तींच्या हल्ल्यामुळे वगैरे मरण पावतात आणि लोकांमुळे पण हत्तींना काहीतरी इजा पोहोचते. तर या समस्याचं निराकरण करण्यासाठी पण हत्ती प्रकल्प राबवण्यात येतो. आणि सध्या 22 राज्य आणि युटीमध्ये हत्ती प्रकल्प राबवले जातात. सध्या किती? 22 राज्य आणि युटीमध्ये हत्ती प्रकल्प राबवले जातात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली बघा मित्रांनो, इथं एकूण किती राज्यामध्ये? 14 राज्यामध्ये 32 जे आहेत ते प्रकल्प आहे. आणि टोटल जे तर इथं किती किती सांगितले मी? 22 राज्य आणि युटीमध्ये हत्ती प्रकल्प राबवले जातात. पण हे विशेष असे त्याचे याच्यावर नाही आहेत, म्हणजे रेकॉर्डवर पूर्णपणे नाही आहेत. त्याच्यामुळे ते 14च अगदी व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर मित्रांनो, संभाव्य प्रश्न. मला असं वाटतं मला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या कळाल्या असतील. 3ही मुद्दे अगदी व्यवस्थितरित्या लक्षात आले असतील. तर बघा मित्रांनो, याचे संभाव्य प्रश्न. 2021-22 मध्ये भारतात सर्वाधिक FDI कोणत्या देशातून प्राप्त झाला? तर तुम्ही मला फास्टमध्ये उत्तर सांगायचं. एकदम सोपं आहे. सांगा, 2021-22 मध्ये भारतात सर्वाधिक FDI कोणत्या देशातून प्राप्त झाला? मॉरिशियस, USA, UK, सिंगापूर. सांगा. सिंगापूर. हे किती नंबरला आहे? 1 नंबरला. 2 नंबरला मॉरिशियस का? नाही. 2 नंबरला काय? USA. 3 नंबरला मॉरिशियस. 4 नंबरला सांगा नेदरलँड. 5 नंबरला स्वित्झर्लंड. असे 5 देश सगळ्यात जास्त FDI प्राप्त झालेला आहे. त्याच्यानंतर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल भारतात आत्ता जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीवर बांधण्यात आलेला आहे. त्याची उंची किती? आता सांगा. 1315 मीटर असा आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं काय ही लांबी आहे, पण इथून उंची मी काहीतरी सांगितली होती चिनाब नदीच्या तटापासून. तर ती किती आहे? 359 मीटर सांगितलं होतं का? ओके. त्याच्यानंतर अगस्तीमालाई हे 32वे हत्ती प्रकल्प हत्ती अभयारण्य कोणत्या राज्यांतर्गत येते? सांगा. केरळ, कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडू. कोणत्या अगस्तीमालाई हे 32वे हत्ती अभयारण्य कोणत्या राज्यांतर्गत येते? कोणत्या? सांगा. तामिळनाडू. निघालं उत्तर? ओके. मला असं वाटतं तुमचे सगळे मुद्दे अगदी व्यवस्थितरित्या तुमच्या लक्षात आले असतील. सगळे मुद्दे अगदी व्यवस्थितरित्या कळाले असतील अशी अपेक्षा करतो. सगळे व्हिडिओ अशाच प्रकारे सगळे व्हिडिओ रिवाईज करा फास्टमध्ये. वेळ असेल तर, नसेल तर बाकी सब्जेक्ट जास्तीत जास्त रिव्हिजन करा, नोट्स रिवाईज करा. बऱ्याच गोष्टीचा फायदा होईल. टेलिग्रामवरचे प्रश्न पण व्यवस्थितरित्या सोडवत चला. तर मित्रांनो, थांबूया आता. थँक्यू.